अमरावती पुन्हा हादरली. 22 वर्षीय तरुणाचा 65 वर्षीय महिलेवर अत्याचार. उपचारासाठी जाणाऱ्या 65 वर्षीय महिलेवर अत्याचार. 22 वर्षांच्या आरोपीला 11 तासात बेड्या. महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. 22 वर्षांच्या तरुणाने 65 वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने महिलेकडून 600 रुपये उकरले. आजारपणावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात जाणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला मदतीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा तरुण CCTVमध्ये कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून शिरसगाव कसबा पोलिसांनी अवघ्या 11 तासांच्या आत नराधम आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही 18 एप्रिल रोजी सकाळी उपचारासाठी परतवाडा येथे जाण्यासाठी निघाली होती. ती एकटीच जात असल्याचं पाहून 22 वर्षांच्या आवेज खान युसुफ खान या तरुणाने तिला पाहिलं आणि मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं. रुग्णालयात सोडण्याऐवजी या नराधमाने महिलेला एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने 65 वर्षीय महिलेकडे उपचारासाठी असलेले अवघे 600 रुपयेही हिसकावून घेतले आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने शिरसगाव कसबा पोलीस ठाणे गाठून आपली परिस्थिती सांगितली. घटनेची भीषणता पाहता अमरावती पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आपली सूत्र फिरवली आणि आरोपीला अवघ्या 11 तासात पकडलं. एका तरुणाने आपल्या आजीच्या वयाच्या महिलेसोबत केलेले हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. पीडित महिलेला तात्काळ अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजते. अमरावतीमध्ये आधीच अयांचं प्रकरण गाजलेलं असताना आता अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीमध्ये नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न सोशल मीडियावर युजर्स विचारत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, परतवाडा, अमरावती.